दिवसाचे सुरुवाती शुभरवर आपण बरेचदा बघतो की खेड्यागावून किंवा आपल्या गावामधून लोक शहरामध्ये काम करायला येतात. त्यांची मुलं आईवडिलांना सोडून शहरामध्ये येतात. काही वेळाने ते तिथं सेट झाल्यानंतर आईवडिलांना सुद्धा ते गावावरून घेऊन येतात आणि आपल्यासोबत ठेवतात आणि मग गावाकडे जाणं वगैरे होत नाही. असंच एक कुटुंब असतं, त्या ठिकाणी ते शहरामध्ये येतात. स्वतःच्या आईवडिलांना पण घेऊन येतात आणि मग काही वर्षांनी ते आईवडील मरून जातात आणि मग ही सर्व भावंडं एक दिवस असं ठरवतात की आपण आपल्या गावाला जाऊ, आपलं ते जुनं घर बघूया. आणि मग ते त्या गावाला जातात आणि ज्यावेळेस ते आपलं घर बघतात तर ते खूप पडायला आलेलं असतं, जुनं झालेलं असतं. आणि मग ते लोक सर्वजण मिळून एका बाजूच्या घरामध्ये राहतात आणि ते घर रिपेअर करायला घेतात. आणि जेव्हा नवीन होतं ते घर, जेव्हा सुंदर होतं, त्यावेळेस ते त्या ठिकाणी राहतात, सर्व जुन्या आठवणी काढतात आणि त्या ठिकाणी आपला वेळ घालवतात. आणि ज्यावेळेस निघतात त्यावेळेस ते असं ठरवतात की आपण वर्षातून एकदा तरी ह्या ठिकाणी येऊया, एकदा तरी आपल्या घरामध्ये येऊन आपण ह्या ठिकाणी काही दिवस घालवूया. आपलं जे जुनं आहे ते ज्यावेळेस नवीन होतं त्यावेळेस आपल्याला आनंद होतो. आपल्या जीवनामध्ये सुद्धा ज्यावेळेस आपला नवीन जुना क्रम आपण टाकून देतो आणि नवीन क्रम आपण हाती घेतो त्यावेळेस आपल्या जीवनामध्ये बदल घडून येतो. प्रभू येशू ख्रिस्तांनी सुद्धा सांगितलेलं आहे की सर्व काही नवीन होणार आहे. प्रगटीकरणामध्ये सांगितलेलं आहे की सर्व काही नवीन होणार आहे. नवी आकाश, नवी पृथ्वी, सर्व काही नवी होणार आहे. जे पापी आहेत त्यांचे पण नवीकरण होणार आहे. जास्त वेळ बघण्याची किंवा तो शेवटचा काळ येण्याची सुद्धा वाट बघण्याची गरज नाही. ह्या क्षणी जर पापी मनुष्य पश्चाताप करतो तर त्याचं नूतनीकरण होतं, तो नवीन होतो. आपण ज्यावेळेस हे सर्व होणार आहे त्यावेळेस आपण देवाच्या घरात राहणार आहोत. आपले जुने जीवन विसरा, पाप विसरा, झालेल्या चुकांमधून शिका आणि मग नवीन जीवनामध्ये प्रवेश करा. नवीन देव तुमच्या जीवनाचा नवीन जीवनामध्ये बदल करणार आहे. आम्हाला प्रत्येकाला नवीन होण्याची तो संधी देत आहे. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे, करिन्थीयरास दुसरे पत्र याचा 5वा अध्याय आणि 17वा वचन. 2 Corinthians chapter 5 and verse 17. म्हणून जर कोणी ख्रिस्ताच्या ठायी असेल तर तो नवी उत्पत्ती आहे. जुने ते होऊन गेले, पहा ते नवे झाले आहे. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.